नमस्कार मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीच्या एम.एस.सी. क्रॅश कोर्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता एक्सक्रीटरी सिस्टम बघूया. तर एक्सक्रीटरी सिस्टम काय असते की आपली मेटाबॉलिक प्रोसेस असतात, त्याच्यामध्ये मेटाबॉलिक वेस्ट जो प्रोडक्ट तयार होतो, तर त्याचं बॉडीमधून इलिमिनेशन करणं गरजेचं असतं. कारण ते बॉडीमध्ये जर राहिलं तर बाकीच्या बॉडी ज्या प्रोसेस आहेत, मेटाबॉलिक प्रोसेस, त्याला डिस्टर्ब करू शकतात. तर ह्याच्यासाठी प्रायमरी ऑर्गन जे किंगडम मध्ये आहे, तो ॲनिमल टू ॲनिमल व्हॅरी करतो. तर प्रोटोझोआ आणि सिंपल इन्व्हर्टिब्रेट्स मध्ये आहेत, त्यांच्यामध्ये एकतर डायरेक्टली सेल मेम्ब्रेन थ्रू त्या या वेस्ट प्रोडक्टचं डिफ्युजन केलं जाईल, किंवा कॉन्ट्रॅक्टाइल व्हेक्युल्स आहेत त्यांच्यामध्ये ऑस्मो रेग्युलेशन साठी. त्याच्यानंतर ॲनेलिड्स आहेत, त्याचं एक्झाम्पल अर्थवर्म. ह्याच्यामध्ये नेफ्रिडिया असेल. हे काय सिंपल ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, जे की फिल्टरेशन आणि रिअब्झॉर्प्शन साठी युटिलाइज केलं जाते. त्याच्यानंतर इन्सेक्ट आहेत, त्याच्यामध्ये मॅल्पिजियन ट्युबल्स आहेत, जे की नायट्रोजेनिक वेस्ट जसं की युरिक ऍसिड हे एक्सक्रीट करतील आणि वॉटर कन्झर्व करण्याचं काम करतील. त्याच्यानंतर वर्टिब्रेट्स मध्ये किडनी हा अवेलेबल असतो. किडनी नावाचा कॉम्प्लेक्स ऑर्गन हा प्रेझेंट असतो वर्टिब्रेट्स मध्ये, आणि तो फिल्टरेशन, रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन आणि युरिन फॉर्मेशन मध्ये हेल्प करतो. आता बघूया किडनी, जो की वर्टिब्रेट्स मध्ये मेन रोल प्ले करतो एक्सक्रीटरी सिस्टम मध्ये. तर हा जो आहे पेअर्ड आहे, म्हणजे दोन किडनी इंडिव्हिज्युअल मध्ये प्रेझेंट असतील आणि बीन शेप्ड असतील, आणि ते रेट्रो पेरिटोनिली प्रेझेंट असतील. अं, हे त्याचे दर परत 3 पोर्शन मध्ये तो परत डिवाइड होतो. रेनल कॉर्टेक्स म्हणजे आउटर रिजन, रेनल मेडुला जो की इनर रिजन असेल, आणि रेनल पेल्विस हा थर्ड रिजन असेल. त्याच्यानंतर त्याच्यामधला एक फंक्शनल युनिट आहे किडनीचा, जो की ह्या सर्व फिल्टरेशन आणि रिअब्झॉर्प्शन मध्ये रोल प्ले करेल, त्याला म्हणतात नेफ्रॉन. तर ह्याच्यामध्ये पण परत दोन पार्ट पडतात, रेनल कॉर्पुस्कल आणि रेनल ट्युब्युल. रेनल कॉर्पुस्कल मध्ये कल जे आहे त्याच्यामध्ये ग्लोमेरुलस बाउमन्स कॅप्सूल प्रेझेंट आहे, आणि रेनल ट्युब्युल आहे त्याच्यामध्ये पीसीटी म्हणजे प्रॉक्सिमल कन्व्हर्टेड ट्युब्युल प्रेझेंट आहे. लूप ऑफ हेनले प्रेझेंट आहेत, त्याच्यामध्ये असेंडिंग डिसेंडिंग लिम्फ प्रेझेंट आहेत. डिस्टल कॉन्व्हर्टेड ट्युब्युल आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर परत कलेक्टिव्ह डक्ट आहे. हे झालं किडनीचं अनाटॉमी. त्याच्यानंतर फंक्शन जे आहे, एक्सक्रीशन इन मेटाबॉलिक वेस्ट, जसं की विरिटीन आहे, युरिया आहे, क्रिएटिन आहे, युरिक ऍसिड आहे, आणि टॉक्झिन्स आणि ड्रग मेटाबॉलाइट आहे, त्यांच्यामध्ये हा रोल प्ले करतो. रेग्युलेशन ऑफ फ्लुइड अँड इलेक्ट्रोलाइट बॅलन्स, जे फ्लुइड आहेत, बॉडी फ्लुइड आहेत, आणि इलेक्ट्रोलाइट्स आहेत जे वेगवेगळे, वॉटर, सोडियम, पोटॅशियम, ह्यांच्यामध्ये तो रोल प्ले करतो. फ्लुइड जो आहे वॉटर आहे, आणि इलेक्ट्रोलाइट आहे जो सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, ह्याच्यामध्ये तो रोल प्ले करतो. परत तो जी किडनी आहे ते ऍसिड बेस बॅलन्स मध्ये पण रोल प्ले करते. ब्लड प्रेशर रेग्युलेशन मध्ये पण रोल प्ले करते, आणि त्याच्यानंतर हार्मोन प्रोडक्शन मध्ये पण जसं की इरिथ्रोपोएटिन, जे की रेड ब्लड कॉर्पस्कल सेल्स प्रोडक्शन करतील, त्यांच्यामध्ये पण हा रोल प्ले करेल. कॅल्सी टिरॉल या हार्मोनच्या प्रोडक्शन मध्ये पण रोल प्ले करते, जो की ऍक्टिव्ह फॉर्म ऑफ व्हिटॅमिन डी आहे, आणि तो कॅल्शियम हेमिओस्टॅसिस साठी रोल प्ले करतो. त्याच्यानंतर आहे युरिन फॉर्मेशन. युरिन फॉर्मेशन जी प्रोसेस आहे ती 3 टप्प्यामध्ये होते. तर ह्याच्यामध्ये पहिलं जे आहे ग्लोम्युलर फिल्टरेशन. तर ग्लोम्युलर फिल्टरेशन आहे, त्याची लोकेशन आहे रेनल कॉर्पस्कल. रेनल कॉर्पस्कल कशापासून बनलाय म्हणलो आपण, ग्लोम्युलरस आणि बाउमन्स कॅप्सूल. आणि ग्लोम्युलरस जे आहे त्याच्यामध्ये कॅपिलरीचं फक्त एक नेटवर्क आहे. त्याच्यानंतर ही मेकॅनिझम काय होते याच्यामध्ये, ग्लोम्यु गोमी ग्लोम्युरुलर फिल्टरेशन मध्ये ब्लड जो आहे ग्लोम्युलस मध्ये इंटर करतो अंडर हाय प्रेशर, आणि या हाय प्रेशर मुळे जे ग्लोम्युलर ग्लोमीरुलर कॅपिलरीज आहेत त्याच्यामधून बॉमन्स कॅप्सूल कडे वॉटर, स्मॉल सॉलिड आणि आयन्स ट्रान्सपोर्ट होतात. मात्र प्रोटीन आणि
जे ब्लड आहेत त्यांचं ट्रान्सपोर्ट होत नाही. तर ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन मध्ये काय होत होतं सिम्पली, जे ब्लड आहे ते ग्लोमेरुलस मध्ये इंटर होत होतं हाय ब्लड प्रेशर, हाय प्रेशर अंडर हाय प्रेशर सोबत इंटर होत होता. आणि त्यामुळे जो ब्लड तिथे ग्लोमेरुलस मध्ये इंटर झाला, मात्र त्या हाय प्रेशर असल्यामुळे त्याच्यामधले जे वॉटर, आयन्स आणि स्मॉल जे दुसरे सॉलिड्स असतील ते काय करतील, बॉमन्स कॅप्सूल मध्ये ट्रान्सपोर्ट होतील. मात्र आणि तिथे काय करतील, इनिशियल फिल्ट्रेट फॉर्म करतील. मात्र तिथे जो आपला ब्लड असेल तो बॉमन्स कॅप्सूल मध्ये जाणार नाही. ब्लड्स आणि जे प्रोटीन्स आहेत ते बॉमन्स कॅप्सूल मध्ये जाणार नाहीत त्यांच्या साईज मुळे. आणि ह्याच्यामध्ये काय वॉटर, ग्लुकोज, ह्याच्यामध्ये काय काय फिल्टरेट आउट होते बघूया आपण. तर वॉटर, ग्लुकोज, अमिनो ऍसिड, नायट्रोजनस वेस्ट आणि इलेक्ट्रोलाइट्स हे काय होतात, त्या फिल्टरेट मध्ये आता जातात. कुठे आहेत ते फिल्टरेट आता, बॉमन्स कॅप्सूल मध्ये. पुढे आहे ट्युब्युलर रिऑर्झर्शन अलॉंग रेनल टेबल. आता ते काय कुठे गेले, रेनल ट्युब ट्युब्युल मध्ये गेले समजूया आपण. पीसीटी आहे. मग पुढची प्रोसेस बघूया. ह्याची लोकेशन आहे रिनल ट्युब्युल. तर आपण रिनल कार्पोस्कल पासून रिनल ट्युब्युल कडे आता गेले. रिनल ट्युब्युलचं कॉम्पोजिशन काय आहे, पीसीटी आहे, लूप ऑफ आहे आणि डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल आहे. ह्याच्यामध्ये मेकॅनिझम काय, ट्युब्युलर रिऑब्झर्प्शन मध्ये. रिऑब्झर्प्शन म्हणजे काय केलं जाते की जे त्या फिल्टरेट आता तयार झाले त्याच्यामधले जे इसेन्शियल सबस्टन्सेस आहेत ते काय केले जातात, सिलेक्टिव्हली रिऑब्झर्व केले जातात. आणि ब्लड स्ट्रीम मध्ये फिल्टरेट करून ब्लड स्ट्रीम मध्ये घेतले जातात. आणि काय काय त्याच्यामध्ये रिऑब्झर्व होते बघूया. तर पीसीटी जो आहे त्याच्यामध्ये काय होते की वॉटर, ग्लुकोज, अमिनो ऍसिड, बायकार्बोनेट आणि इसेन्शियल इलेक्ट्रोलाइट त्यांचं रिऑब्झर्वेशन केलं जाते. लूप ऑफ हेनलेमध्ये वॉटर, सोडियम क्लोराईड, अदर आयन्स रिऑब्झर्व केले जातात. आणि ह्या प्रोसेसमुळे तिथे किडनीच्या मेडुलामध्ये ऑस्मॅटिक ग्रेडियंट तयार होते. त्याच्यानंतर डीसीटी जो आहे, डीसीटी जो आहे फाईन ट्युनिंग ऑफ वॉटर, त्याच्यामध्ये फाईन ट्युनिंग केली जाते डीसीटी मध्ये. आणि इलेक्ट्रोलाइटचं रिऑब्झर्वेशन केलं जाते अंडर कंट्रोल ऑफ हार्मोन्स, अल्डोस्टेरॉन अँड एडीएच. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय भेटणार मग, त्याच्यानंतर तिसरी स्टेप आहे ट्युब्युलर सिक्रेशन. आणि ह्याची लोकेशन आहे प्रॉक्सिमल डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल. मेकॅनिझम ह्याच्यामध्ये काय की वेस्ट प्रोडक्ट, एक्सेस आयन्स, ड्रग्स, अदर सबस्टन्स इथे काय केले जातील, ऍक्टिव्हली ट्रान्सपोर्ट केले जातील ब्लड इनटू फिल्टरेट. आणि पर्पज काय की जे वेस्ट आहेत, वेस्ट रेग्युले इलिमिनेशन ऑफ वेस्ट आहे, इलेक्ट्रोलाइट्स आणि ऍसिड बेस बॅलन्स यांचं रेग्युलेशन आहे. तर फायनल प्रोडक्ट जो आहे तो काय आपल्याला युरिन भेटला. हा कुठे असेल, कलेक्टिंग डक्ट मध्ये असेल ही सर्व प्रोसेस झाल्यानंतर. आणि युरिन मध्ये प्रायमरली वॉटर असेल प्रेझेंट आणि त्याच्यामध्ये डिझॉल्व्ड वेस्ट प्रोडक्ट असेल आणि एक्सेस जे इलेक्ट्रोलाइट्स असतील ते त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. आणि बाकीचे काही असे पण सबस्टन्स असतील जे ज्याची काही बॉडीला गरज नाही. युरिन परत युरिन युरेटस थ्रू फ्लो करेल आणि परत तो काय करेल, ब्लेडर मध्ये स्टोअर केला जाईल. आणि फायनल प्रोडक्ट जो आहे तो युरिथ्रो थ्रू युरिनेशनच्या प्रोसेस मध्ये एक्सक्रीट आउट केला जाईल. आपल्याला आता डिफरंट टाईपचं रेग्युलेशन बघायचं आहे. तर ह्याच्यामध्ये पहिलं आहे रेग्युलेशन ऑफ वॉटर बॅलन्स. वॉटर बॅलन्स रेग्युलेशन बघायचं आहे पहिलं तर आपल्याला. तर ह्याच्यामध्ये अं, ह्याच्यामध्ये काय केलं जाईल, जे वॉटर बॅलन्स जे आहे, बॉडी वॉटर बॅलन्स ते बघूया. ह्याच्यामध्ये मेंटेनिंग प्रॉपर वॉटर बॅलन्स, फाईन ट्यून्ड प्रोसेस इन्व्हॉल्विंग इंटिग्रेशन ऑफ सेन्सरी इनपुट, हार्मोनल सिग्नलिंग आणि किडनी फंक्शन. तर हे वॉटर बॅलन्स कशा कशामध्ये, सेन्सरी इनपुट आहेत, हार्मोनल सिग्नलिंग आहेत, किडनी फंक्शन आहेत, हे सर्व याच्यामध्ये रोल प्ले करतील. त्याच्यामध्ये ऑस्मोरिसेप्टर जे आहेत, की प्लेयर्स ऑस्मोरिसेप्टर असतील जे की स्पेशलाइज न्यूरॉन्स असतील हायपोथॅलमस मधले, जे की कंटिन्युअसली बॉडी जे ब्लड आहे त्याचं ब्लड मधल्या सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन
कॉन्सन्ट्रेशन डिटेक्ट करत असतील. त्यांना काय म्हणलो आपण? ऑस्मो रिसेप्टर. त्याच्यानंतर अं, पुढचा प्लेयर येतो अँटी डायरेटिक हार्मोन. हा काय? एक पेप्टाइड हार्मोन आहे, ज्याला की आपण व्हॅसोप्रेसिन पण म्हणतो. वेट अ मिनिट. तर जो एडीएच आहे, तो काय करतो? तो हार्मोन जो आहे हायपोथॅलॅमस, हा काय करतो? या हार्मोनला काय करतो? प्रोड्यूस करण्याचं काम करतो आणि पोस्टेरियर पिट्युटरी ग्लॅंड मध्ये तो स्टोअर केला जातो. त्याच्यानंतर किडनी जो आहे तो काय? प्रायमरी ऑर्गन आहे, जो की फिल्टरिंग, ब्लड फिल्टरिंग आणि रिऑब्झॉर्प्शन मध्ये रोल प्ले करतो. आणि सर्वात शेवटी आहे थ्रस्ट मेकॅनिझम. ह्याच्यानंतर आहे मेकॅनिझम ऑफ रेग्युलेशन. रेग्युलेशनची मेकॅनिझम बघूया. रिस्पॉन्स टू डिहायड्रेशन. जर डिहायड्रेशन असेल किंवा ब्लड मध्ये काय, ब्लड मध्ये सॉल्युटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर तिथे प्रोसेस काय होईल? तर ऑस्मो रिसेप्टर काय करतील? इन्क्रीज्ड ऑस्मोलॅरिटी डिटेक्ट करतील. पहिल्यांदा तर काय केले की ऑस्मो रिसेप्टर इन्क्रीज्ड ऑस्मो ब्लड ऑस्मोलॅरिटी डिटेक्ट केले. त्यामुळे तिथे काय काय इंडिकेशन जाईल? डिहायड्रेशन कंडिशन आहे हे इंडिकेशन जाईल. आणि परत हे सिग्नल काय हायपोथॅलॅमसला सेंड केलं जाईल. आणि त्यामुळे तिथं हायपोथॅलॅमसला हे सिग्नल गेल्यानंतर डिहायड्रेशनचं, तिथे एडीएचचं काय होईल? सिक्रिशन होईल हायपोथॅलॅमस कडून. आणि एडीएच ब्लड थ्रू ब्लड स्ट्रीम थ्रू ट्रॅव्हल करेल आणि किडनीकडे ट्रान्सपोर्ट होईल. आणि त्याच्यानंतर तो एडीएच वर ऍक्ट होईल, सॉरी, तो किडनीच्या कलेक्टिंग डक्टवर ऍक्ट होईल आणि तिथे वॉटरसाठी परमिएबिलिटी वाढेल. वॉटरसाठी तिथे परमिएबिलिटी कलेक्टिंग डक्ट मध्ये वाढल्यानंतर वॉटर रिअब्झॉर्प्शन मोठ्या प्रमाणात वाढेल, लिडिंग टू लेस वॉटर इन युरिन. तर त्यामुळे युरिन मध्ये लेस वॉटर जाणार आणि त्यामुळे तिथे जो युरिन तयार होतो तो मोर कॉन्सन्ट्रेटेड असणार. म्हणजे काय? त्याच्यामध्ये सॉलिडचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल. Increase the water retention help to restore body osmolarity and water balance. जे increase water retention आहे ते काय करेल? ब्लड मोलॅरिटी आणि वॉटर बॅलन्स मध्ये रोल प्ले करेल. रिस्पॉन्स टू ओव्हर हायड्रेशन. ओव्हर हायड्रेशन साठी रिस्पॉन्स काय? तर ऑस्मो रिसेप्टर काय करतील? ऑस्मो ब्लड ऑस्मोलॅरिटी डिक्रीज झाली हे डिटेक्ट करतील आणि इथे ओव्हर हायड्रेशनचं इंडिकेशन जाईल. ओव्हर हायड्रेशनचं इंडिकेशन गेल्यानंतर जो हायपोथॅलॅमसला सिग्नल जाईल, तेव्हा हायपोथॅलॅमस काय करेल? एडीएचचं रिलीज सप्रेस करेल. एडीएच तिथे काय झाला? सप्रेस रिड्यूस झाला. त्यानंतर परमेबिलिटी जी कलेक्टिंग डक्टची ती काय होणार? रिड्यूस होणार. परमेबिलिटी एकदा कलेक्टिंग डक्टची रिड्यूस झाली, मग जे युरिन मध्ये वॉटर मोठ्या प्रमाणात काय होणार? मोर वॉटर रिमेन इन फिल्टरेट. फिल्टरेट मध्ये मोर वॉटर रिमेन असणार आणि इथे जे डायल्युटेड युरिन इथे काय होणार? डायल्युटेड युरिनचं प्रोडक्शन होणार. एक्सक्रिशन ऑफ एक्सेस वॉटर हेल्प टू नॉर्मलाइज ब्लड ऑस्मोलॅरिटी. एक्सेस वॉटर हेल्प टू नॉर्मलाइज ब्लड ऑस्मो. जेव्हा आपण एक्सेस वॉटर जेव्हा हे केलं जाईल, तेव्हा इथे काय ओव्हर हायड्रेशनची कंडिशन ओव्हरकम करण्यात हेल्प होईल. म्हणजे ब्लड जी ऑस्मोलॅरिटी लो झाली होती ती नॉर्मलाइज होईल. थ्रस्ट मेकॅनिझम ह्याच्यामध्ये इन्क्रीज्ड ऑस्मोलॅरिटी, रिड्युस्ड ब्लड व्हॉल्यूम ट्रिगर थ्रस्ट सेंटर इन हायपोथॅलॅमस.
जर बॉडीमध्ये इन्क्रीज ऑस्मोलॅरिटी असेल किंवा रिड्युस्ड ब्लड व्हॉल्यूम जर झाले असेल तर थ्रस्ट सेंटर जे हायपोथॅलॅमस मध्ये आहे ते ट्रिगर होईल. दिस क्रिएट कॉन्शियस डिझायर टू ड्रिंक वॉटर, आणि हे काय करेल, एक डिझायर क्रिएट करेल की वॉटर ड्रिंक करण्यासाठी. वॉटर इनटेक रिप्लेनिश ब्लड फ्लुइड्स, डायल्यूट ब्लड अँड रिस्टोर हिमोस्टॅसिस. आणि परत जे वॉटर आहे इनटेक केलेलं ते काय करेल, ब्लड डायल्यूट करण्याचं आणि हिमोस्टॅसिस रिस्टोर करण्याचं काम करेल. ह्याच्यानंतर दोन ऍडिशनल फॅक्टर आहेत, RAS, रेनिन आणि अँजिओटेन्सिन अल्डोस्टेरॉन सिस्टम. तर ही जेव्हा ऍक्टिव्हेट होणार, कधी ऍक्टिव्हेट होणार, लो ब्लड प्रेशर आणि लो ब्लड व्हॉल्यूम मध्ये ऍक्टिव्हेट होणार. आणि ह्याच्यामधला जो आपला अल्डोस्टेरॉन आहे तो काय करेल, सोडियम रिऑब्झॉर्प्शन करेल किडनीमध्ये, आणि इनडायरेक्टली सोडियम सोबत इथं वॉटरचं पण रिऑब्झॉर्प्शन केलं जाईल. त्याच्यानंतर आहे ENP. ENP आहे ऍट्रियल नॅट्रियुरेटिक पेप्टाइड. हा हार्ट कडून रिलीज केला जातो. आणि हा कधी रिलीज केला जातो, जेव्हा ब्लड व्हॉल्यूम काय असेल, जास्त असेल. इट प्रोमोट, आणि हा जो ANP आहे तो काय करते, सोडियम आणि वॉटरचं एक्सक्रिशन प्रमोट करण्याचं काम करेल. आणि त्यामुळे इथे काय होईल, ब्लड व्हॉल्यूम रिड्यूस करण्याचं काम होईल. पुढचं बघूया, रेग्युलेशन ऑफ ब्लड व्हॅल्यूम. तर ह्याच्यामध्ये काय होईल, ब्लड व्हॅल्यूम जो आहे तो ब्लड प्रेशर आणि ब्लड प्रेशर मेंटेन करण्यासाठी आणि जे डिलिव्हरी आहे ऑक्सिजन आणि न्यूट्रिएंट्सची ती प्रॉपर झाली पाहिजे, याच्यासाठी ब्लड व्हॉल्यूम प्रॉपर रिक्वायर्ड आहे. आणि जे ब्लड व्हॉल्यूम रेग्युलेट करण्यासाठी काही मेकॅनिझम आहेत, आपण त्या बघूया. की मेकॅनिझम जी आहे ती किडनी आहे. तर ह्याच्यामध्ये की प्लेअर जो आहे किडनी आहे, तर किडनी काय करते, तर इथे प्रायमरी ऑर्गन फॉर लॉंग टर्म रेग्युलेशन ऑफ ब्लड व्हॉल्यूम. तर हा जो ऑर्गन आहे तो काय लॉंग टर्म ब्लड व्हॉल्यूम रेग्युलेशन साठी रोल प्ले करतो. दे डू दिस ऍडजस्टिंग अमाऊंट ऑफ सोडियम अँड वॉटर एक्सक्रिटेड. जे ब्लड व्हॉल्यूम आहे ते मेंटेन करण्यासाठी सोडियम आणि वॉटरचं एक्सक्रिशन युरिन थ्रू त्याची अमाऊंट काय केली जाईल, ऍडजस्ट केली जाईल सोडियमची आणि वॉटरची. आणि त्याच्या थ्रू तिथं काय केलं जाईल मग, म्हणजे ब्लड व्हॅल्यूम मेंटेन केलं जाईल. त्याच्यानंतर आहे रेनिन अँजिओस्टेनिन अल्डोस्टेरॉन सिस्टम, RAS सिस्टम. हार्मोन कॅस्केड, हे काय हार्मोनचं कॅस्केड आहे, एक सिरीज आहे. आणि आणि हे काय करतात, ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॅल्यूम रेग्युलेट करण्यासाठी रोल प्ले करतात. ह्यातला पहिला हार्मोन आहे रेनिन, जो की किडनी थ्रू रिलीज केला जातो. आणि जो की कधी रिलीज केला जाईल, जेव्हा ब्लड प्रेशर काय असेल, ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॅल्यूम लो असेल आणि फिल्टरेट मध्ये लो सोडियम असेल. 3 कंडिशन मध्ये रेनिन किडनी थ्रू रिलीज केला जाईल. लो ब्लड प्रेशर, लो लो ब्लड व्हॅल्यूम आणि लो सोडियम फिल्टरेट इन सोडियम इन फिल्टरेट. त्याच्यानंतर अँजिओस्टेनिन 2 जो आहे तो पोटंट वॅसो कॉन्स्ट्रिक्टर आहे. तो काय करतो, अल्डोस्टेरॉनचं रिलीज स्टिम्युलेट करतो. मग अल्डोस्टेरॉनचं रिलीज स्टिम्युलेट झाल्यानंतर अल्डोस्टेरॉन काय मेन फंक्शन काय, अल्डोस्टेरॉन जो आहे तो सोडियम किडनीमध्ये रिऑब्झॉर्प्शन करण्याचं काम करतो. जेव्हा सोडियमचं रिऑब्झॉर्प्शन होईल तेव्हा तिथे वॉटरचं पण रिऑब्झॉर्प्शन होईल. अशा ह्या पद्धतीने इथं ब्लडचं व्हॉल्यूम काय केलं जाईल, इन्क्रीज केलं जाईल. पुढे बघलो आपण ANP जे आहेत हार्ट काय करतो, जेव्हा ब्लड व्हॉल्यूम हाय असेल तेव्हा ANP काय हार्ट काय करेल, ANP प्रोड्यूस करण्याचं काम करेल. आणि हा काय करतो, जे RAS सिस्टीम आहे त्याला कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम करतो. हा काय करेल, म्हणजे RAS सिस्टीम होती ती सोडियम आणि वॉटर रिअब्झॉर्प्शनचं काम करत होते. आणि ANP जो हार्मोन आहे तो काय करेल, ह्यांचं एक्सक्रिशनचं काम करेल. लीड टू रिड्युक्शन इन ब्लड व्हॅल्यूम. त्यामुळे ब्लड व्हॅल्यूम मध्ये इथे रिडक्शन
येईल. Baroreceptor, pressure receptor in blood measure blood vessels, sense changes in blood pressure and relay signal to brain. तर हे काय आहेत? बॅरोरिसेप्टर जे आहेत ते असे रिसेप्टर आहेत ते मेजर ब्लड वेसल्स मध्ये वेसल्स मध्ये काय करतील? ब्लड प्रेशर मध्ये चेंजेस असतील ते काय करतील? सेन्स करतील आणि ते ब्रेन कडे सिग्नल पाठवण्याचं काम करतील. आणि हे हार्ट रेट, व्हॅस्क्युलर टोन आणि RAS ऍक्टिव्हिटी अफेक्ट करून काय करतील? ब्लड प्रेशर आणि ब्लड व्हॅल्यू अफेक्ट करतील. आता पुढचं बघायचं आहे हे दोन्ही मेकॅनिझम टुगेदर ऍक्ट कसे होतात. तर पहिल्यांदा तर जर बॉडी व्हॉल्यूम जर ब्लड व्हॉल्यूम जर कमी झालं तर बॅरोरिसेप्टर काय करेल? लो ब्लड प्रेशर डिटेक्ट करेल आणि तेव्हा किडनी काय करेल? रेनिन रिलीज करेल. रेनिन रिलीज झालं ते RAS सिस्टम ऍक्टिव्हेट होईल. त्याच्यामुळे जो अल्डोस्टेरॉन आहे इथे सोडियम आणि वॉटरचं रिटेन्शन प्रमोट करेल आणि वॉटरला युरिन थ्रू रिड्यूस होईल आणि इथे ब्लड व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. त्याच्यानंतर ब्लड व्हॉल्यूम जर इन्क्रीज झालं तर तिथे बॅरोरिसेप्टर काय करेल? हाय ब्लड प्रेशर डिटेक्ट करेल आणि त्याच्यानंतर हार्ट काय करेल? इथं ANP रिलीज करेल. ANP रिलीज झाल्यानंतर इथे काय होईल की सोडियम आणि वॉटरचं एक्सक्रिशन प्रमोट केलं जाईल आणि जे वॉटर लॉस आहे सोडियमचं आणि वॉटरचं एक्सक्रिशन प्रमोट केलं जाईल आणि वॉटर लॉस झाल्यामुळे जे ब्लड व्हॉल्यूम आहे ते काय होईल? डिक्रीज होईल. रेग्युलेशन ऑफ ब्लड प्रेशरचं रेग्युलेशन बघूया. ब्लड प्रेशर जो आहे तो प्रेशर म्हणजे काय? ब्लडने ब्लड जो आहे तो वॉल्स जे आहेत ब्लड वेसलच्या जे वॉल्स आहेत त्याच्यावर प्रेशर एक्झर्ट केलेले प्रेशर ब्लडने ब्लड वेसलच्या वॉल्सवर एक्झर्ट केलेले प्रेशर म्हणजे ब्लड प्रेशर. हे जे प्रेशर आहे ते ब्लड जे आहे थ्रू आउट द बॉडी सर्क्युलेट झालं पाहिजे त्यासाठी इसेन्शियल आहे. ब्लड प्रेशर रेग्युलेशन इज कॉम्प्लेक्स प्रोसेस. ही जी आहे कॉम्प्लेक्स प्रोसेस आहे आणि ह्याच्यामध्ये हार्ट, किडनी, नर्वस सिस्टम आणि हॉर्मोन्स ही एकमेकांसोबत रोल इंटरप्ले करतील. की फॅक्टर्स अफेक्टिंग ब्लड प्रेशर ह्याच्यावर कोणते कोणते फॅक्टर अफेक्ट करतात? पहिलं तर आहे कार्डियाक आउटपुट. तर ह्याच्यामध्ये कार्डियाक आउटपुट मध्ये काय? द अमाऊंट ऑफ ब्लड पंप्ड बाय हार्ट पर युनिट मिनिट सॉरी द अमाऊंट ऑफ ब्लड पंप्ड बाय हार्ट पर मिनिट. तर एका मिनिटाला हार्ट किती ब्लड पंप आउट करतो त्याला काय? कार्डियाक आउटपुट म्हणतो आपण. तर परत पेरिफेरल रेजिस्टन्स टू ब्लड फ्लो ऑफर्ड बाय ब्लड वेसल्स. ब्लड वेसल जे आहेत त्या ब्लड फ्लोला किती रेजिस्ट करतात याला रेजिस्टन्स करतात. ह्याला काय? पेरिफेरल रेजिस्टन्स म्हणतो. जसं की व्यासो कॉन्स्ट्रिक्शन जर झालं तिथे म्हणजे काय नॅरोइंग जर झाली वेसल्सची तर तिथं रेजिस्टन्स इन्क्रीज होईल आणि जर व्यासो डायलेशन झालं तर तिथं वाइडनिंग होणार वेसल्सची आणि तिथे जे फ्लो रेजिस्टन्स आहे ते काय होणार? डिक्रीज होणार. ब्लड व्हॉल्यूम डायरेक्टली रिलेटेड टू ब्लड प्रेशर. ब्लड प्रेशर सोबत ब्लड व्हॉल्यूम डायरेक्टली रिलेटेड आहे. जसं की हाय ब्लड प्रेशर असेल तर हाय ब्लड व्हॉल्यूम असेल तर हाय ब्लड प्रेशर असेल. मेकॅनिझम फॉर ब्लड प्रेशर रेग्युलेशन. तर ह्याच्यामध्ये शॉर्ट टर्म रेग्युलेशन जे आहे सेकंड टू मिनिट ह्याच्यामध्ये बॅरो रिसेप्टर रिफ्लेक्स. याच्यामध्ये काय आहे की बॅरो रिसेप्टर जे आहेत कॅरोटिड आर्टरीज आणि आर्टिक आर्क मधले ब्लड प्रेशर मधले चेंजेस सेन्स करतील आणि कार्डिओव्हास्क्युलर सिग्नल सेंड करतील. सिग्नल आर सेंड टू कार्डिओव्हास्क्युलर कंट्रोल सेंटर इन ब्रेन. कार्डिओव्हास्क्युलर कंट्रोल सेंटर जे असेल ब्रेन स्टेम मधलं तिथे सिग्नल ट्रान्समिट केलं जाईल आणि ते सिग्नल भेटल्यानंतर हार्ट रेट, स्ट्रोक व्हॉल्यूम, व्हास्क्युलर रेजिस्टन्स ह्याच्या मदतीनं ब्लड प्रेशर मध्ये चेंजेस केले जातील. लॉंग टर्म रेग्युलेशन जे आहे हावर्स टू डे. पहिला आहे रिनल मेकॅनिझम. ह्याच्यामध्ये किडनी काय करेल? ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्याचं काम करेल थ्रू सोडियम वॉटर एक्सक्रिशन. थ्रू रेग्युलेटिंग सोडियम वॉटर रेग्युलेशन एक्सक्रिशन रेनिन
अँजिस्टोलिन अल्डोस्टेरोन सिस्टम हे बघितलेच आहे आपण. जेव्हा ब्लड प्रेशर तिथे काय असेल, लो असेल, तेव्हा ही ऍक्टिव्हेट होईल आणि तिथे काय करेल, वॉटर आणि साल्टचं रिटेन्शन जास्त करण्यात येईल आणि तिथे काय होईल, पहिल्यांदा तर काय होईल, रेनिन ऍक्ट होईल. रेनिन काय करेल, परत रेनिन ऍक्टिव्हेट झाल्यानंतर परत तिथे काय होणार, अँजिस्टोलिन ऍक्टिव्हेट. अँजिस्टोलिन काय करणार, व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन करणार. व्हॅसो कॉन्स्ट्रिक्शन झालं की तोच अँजिस्टोलिन अल्डोस्टेरॉनला ऍक्टिव्हेट करणार. अल्डोस्टेरॉन काय करतात, जे साल्ट आणि वॉटरचं डिटेन्शन तिथे बॉडीमध्ये करून घेतात, एक्सक्रिशन होऊ देत नाहीत. त्यामुळे ब्लड प्रेशर इथे इन्क्रीज होईल. हार्मोनल इन्फ्लुएन्स, एडीएच जो हार्मोन आहे तो काय करतो, वॉटर रिअब्झॉर्प्शन इन्क्रीज करण्याचं काम करतो. त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर इन्क्रीज होईल. एएनपी जो आहे तो वॉटर आणि सोडियमचं एक्सक्रिशन करतो. त्यामुळे ब्लड व्हॉल्यूम आणि ब्लड प्रेशर डिक्रीज होईल. इपिनेफ्रिन आणि नॉर इपिनेफ्रिन आहे, हे काय करतील, हे अड्रेनल मेडुला कडून रिलीज केले जातील आणि हे हार्ट रेट आणि कॉन्ट्रॅक्ट हे काय करतात, हार्ट रेट आणि कॉन्ट्रॅक्टिलिटी इन्फ्लुएन्स करतात, इन्क्रीज करतात आणि ते ब्लड प्रेशरला इन्फ्लुएन्स करतील. चौथा पॉइंट आहे आपला, सॉरी, त्याच्यानंतर आहे रेग्युलेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. इलेक्ट्रोलाइट बॅलन्सचं रेग्युलेशन बघायचं आहे याच्यामध्ये आपण. इलेक्ट्रोलाइटच्या रेग्युलेशन मध्ये इलेक्ट्रोलाइट्स काय आहेत, आयन्स आहेत. त्यांच्यावर काय इलेक्ट्रिकल चार्ज असणारे आयन्स आहेत आणि ते व्हॅरियस फिजिओलॉजिकल प्रोसेस आहेत आपले, जसं की नर्व्ह सिग्नलिंग, मसल कॉन्ट्रॅक्शन, फ्लुइड बॅलन्स, सेल हेल्थ, या सर्वांसाठी रिस्पॉन्सिबल आहेत. आणि बॉडी जी आहे त्यांचं टाईट रेग्युलेशन करते, त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन टाईट रेग्युलेशन करते. तर कशामुळे रेग्युलेशन करते, की ते जे फिजिओलॉजिकल फंक्शन आहेत त्याच्यामध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. त्यांच्यामध्ये जर इम्बॅलन्स झाला तर फिजिओलॉजिकल रोल जे फंक्शन आहेत त्यांच्यामध्ये पण इम्बॅलन्स येईल. किडनी जे आहेत प्रायमरी ऑर्गन आहेत, जे की इलेक्ट्रोलाइट फिल्टरेशन, रिअब्झॉर्प्शन आणि सिक्रिशन मध्ये रोल प्ले करतील. त्याच्यानंतर हार्मोन्स आहेत, ते पण इलेक्ट्रोलाइट लेवल्स मध्ये मेंटेन ठेवण्यामध्ये, बॅलन्स करण्यामध्ये रोल प्ले करतील. जसं की इथे बघू शकता सोडियम सोडियम वेगवेगळ्या इलेक्ट्रोलाइट साठी वेगवेगळे हार्मोन्स आहेत. जसं की सोडियम साठी रास सिस्टम जी आहे ती इथे ऍक्ट करेल. जसं की अल्डोस्टेरॉन जो आहे तो सोडियमचं रिअब्झॉर्प्शन किडनीमध्ये जास्त करून घेतो. आणि एएनपी जो आहे, तो काय करतो, सोडियमचं एक्सक्रिशन मध्ये रोल प्ले करतो. जेव्हा इथे काय असणार, ब्लड व्हॉल्यूम जास्त असेल तेव्हा एएनपी काय करेल, सोडियमचं एक्सक्रिशन करेल. पुढचा आहे पोटॅशियम. पोटॅशियम काय, अल्डोस्टेरॉन. पोटॅशियम मध्ये हार्मोन कोणता आहे, अल्डोस्टेरॉन. हा काय करतो, प्रमोट पोटॅशियम सिक्रिशन इन किडनी. तर अल्डोस्टेरॉन काय करेल, पोटॅशियमचं सिक्रिशन करेल किडनीमध्ये. इन्सुलिन जो आहे हेल्प शिफ्ट पोटॅशियम इन टू सेल. तर इंटू सेल, पोटॅशियमला काय इंटू सेल अपटेक करण्यामध्ये इन्सुलिन रोल प्ले करतो. चेंज इन ब्लड पीएच. तर ब्लड पीएच मध्ये चेंजेस झाल्यामुळे पण पोटॅशियमच्या पोटॅशियम मध्ये रेग्युलेशन होते. जसं की ऍसिडोसिस, शिफ्ट पोटॅशियम आउट. ऍसिडोसिस असेल म्हणजे काय, पीएच तिथे काय झाला, डाऊन झाला, तर तिथे पोटॅशियमला काय बाहेर काढलं जाईल. आणि अल्कोसिस म्हणजे काय, जर तिथे बेसिक हे जर झालं, अल्काईन जर पीएच झालं, तर तिथे पोटॅशियमला सेलच्या आत घेतलं जाईल. त्याच्यानंतर कॅल्शियम आहे. कॅल्शियम काय, कॅल्शियम वर रोल प्ले करणारा हार्मोन जो आहे तो पीटीएच हार्मोन आहे. इन्क्रीज ब्लड कॅल्शियम लेवल बाय प्रोमोटिंग रिअब्झॉर्प्शन फ्रॉम बोन. तर हे पीटीएच जो आहे तो काय करतो, ब्लड कॅल्शियम इन्क्रीज करतो. तर कसं इन्क्रीज करतो, जे बोन पासून जे कॅल्शियम आहे त्याचं रिअब्झॉर्प्शन करून ब्लड कॅल्शियम लेवल इन्क्रीज करतो. परत किडनीमध्ये पण जे कॅल्शियमचं आहे त्याचं रिअब्झॉर्प्शन करतं आणि कॅल्शी ट्रिऑल जो हार्मोन आहे त्याला स्टिम्युलेट करण्याचं काम करतो. सिटिरॉल जो आहे त्यालाच ऍक्टिव्ह विटॅमिन डी पण म्हणलं जाते. हा काय करतो, कॅल्शियमचं अब्झॉर्प्शन इंटेस्टाईन मध्ये इन्क्रीज करण्याचं काम करतो. कॅल्सिटोनिन जो आहे सिक्रेटेड बाय थायरॉइड ग्लँड. हा काय करतो, कॅल्सिटोनिन जो आहे थायरॉइड ग्लँड करून सिक्रेट केला जातो
आणि तो ब्लड कॅल्शियम लेवल डिक्रीज करण्याचं काम करतो. पुढे आहे मॅग्नेशियम, रेग्युलेटेड बाय किडनी. मॅग्नेशियमचं रेग्युलेशन किडनीकडून केलं जाते आणि इंटेस्टायनल अब्झॉर्प्शन केलं जाते. त्याच्यानंतर पीटीएच जो आहे तो मॅग्नेशियम रिअब्झॉर्प्शन मध्ये पण रोल प्ले करतो. मॅग्नेशियमच्या रिअब्झॉर्प्शन मध्ये किडनी आणि इंटेस्टायनल ऑब्झॉर्प्शन आहे. त्याच्यानंतर क्लोराईड जो आहे तो पॅसिव्हली सोडियम रिअब्झॉर्प्शन सोबत काय केला जाईल केला जाईल इलेक्ट्रिकल न्यूट्रलिटीसाठी. फॉस्फेट जो आहे तो कॅल्शियम सोबत कंजुगेटेड असेल इथे. आणि पीटीएच जो आहे तो फॉस्फेटचं एक्सक्रिशन प्रमोट करतो किडनीमध्ये. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ ऍसिड बेस बॅलन्सचं रेग्युलेशन बघायचं आपल्याला. ऍसिड बेस बॅलन्स आपल्या बॉडीचं जे ब्लडचं जे पीएच आहे ते एक नॅरो रेंज मध्ये आहे आणि तीच हेल्दी समजलं जाते, जसं की 7.35 to 7.45. तर हे जे पीएच आहे ते ऑप्टिमम पीएच आहे. द बॉडी युजेस 3 प्रायमरी मेकॅनिझम टू अचीव दिस डेलिकेट बॅलन्स. तर ह्या बॅलन्स अटेंड करण्यासाठी 3 मेकॅनिझम फॉलो केले जातात. पहिली आहे केमिकल बफर सिस्टम. तर ह्याच्यामध्ये केमिकल बफर सिस्टम बघूया. तर एकदम फ्लक्च्युएशन, बफर म्हणजे काय, फ्लक्च्युएशन येऊ देणार नाही पीएच मध्ये. तर फर्स्ट लाईन ऑफ डिफेन्स ऍक्ट व्हेरी क्विकली टू मिनिमाइज रॅपिड चेंज इन पीएच. तर रॅपिड कोणत्याही पद्धतीचा चेंज पीएच मध्ये हे बफर होऊ देणार नाहीत. मेजर बफर जे आहेत ते त्याच्यामध्ये 3 आहेत. परत बायकार्बोनेट बफर सिस्टम जी इम्पॉर्टंट ब्लड मध्ये इम्पॉर्टंट आहे. फॉस्फेट बफर सिस्टम जे की युरिन आणि विदिन सेल्स इम्पॉर्टंट आहे. प्रोटीन बफर सिस्टम जस की हिमोग्लोबिन विदिन आरबीसीज. परत रिस्पिरेटरी रेग्युलेशन ह्याच्यामध्ये लंग्स कंट्रोल लेवल ऑफ कार्बन डायऑक्साईडचं लेवल इथं काय केलं जाईल, कंट्रोल केलं जाईल. लंग्स पण रिस्पिरेटरी आणि कार्बन डायऑक्साईड जो काय तो वॉटर सोबत कंबाईन आणि कार्बोनिक ऍसिड या नावाचा ऍसिड तयार करेल आणि डायरेक्टली तो कार्बोनिक ऍसिड काय करेल, जी पीएच आहे त्याला इन्फ्लुएन्स करण्याचं काम करेल. तर चेंजेस इन रिस्पायरेशन झालं तर काय झाले होईल, इन्क्रीज रिस्पायरेशन इलिमिनेट इन्क्रीज रिस्पायरेशन झालं तर मोर CO2 इलिमिनेट होईल आणि CO2 तिथून काय होईल, डिक्रीज होईल आणि अल्टिमेटली तिथून ऍसिडिटी डिक्रीज होईल आणि पीएच तिथं काय होईल, इन्क्रीज होईल. परत डिक्रीज इन रिस्पायरेशन झालं तर CO2 मोठ्या प्रमाणात असेल, कार्बोनिक ऍसिड बनेल त्याच्यापासून, तिथं ऍसिडिटी इन्क्रीज होईल आणि पीएच डिक्रीज होईल. रिनल रेग्युलेशन, तर ह्याच्यामध्ये किडनी जो आहे मेन रोल प्ले करेल. लॉंग टर्म रेग्युलेशन मध्ये रोल प्ले करेल किडनी. कसं, तर की ऍक्शन जे आहेत, रिऑब्झॉर्ब बायकार्बोनेट आयन. तर बायकार्बोनेट आयन जो आहे ब्लड स्ट्रीम मध्ये रिऑब्झॉर्ब केला जाईल आणि तो काय बफर ऍसिड म्हणून काम करतो. परत एक्सक्रीड H हायड्रोजन इन टू युरिन डायरेक्टली रिमूव्ह ऍसिड फ्रॉम बॉडी. तर परत काय केलं जाईल, हायड्रोजन आयन जे आहेत ते युरिन मध्ये एक्सक्रीट केलं जातील, त्यामुळे डायरेक्टली बॉडीमधून ऍसिड रिमूव्ह केलं जाईल. आणि ह्या सर्व सिस्टमच्या इंटिग्रेशनने काय केलं होईल, जे पीएच आहे ते मेंटेन. जरी एक सिस्टम काम करत नसेल तरी त्याच्या जागी दुसरी सिस्टम तिथं काम करून कंपन्सेटरी मेकॅनिझम दाखवेल. तर ही झालं आपलं कंपन्सेशन. तर कंपन्सेशन पण दाखवते, कारण 3 मेकॅनिझम आहे, एक फेल झाली तर दुसरी ऍक्ट होईल. तर थँक्यू, आजसाठी एवढंच. उद्याच्या लेक्चर